सध्या मार्केटमध्ये डेटा अनालिस्टची भरपूर हाईप आहे आणि डेव्हलपमेंटमध्ये फ्रेशर्सला भरपूर ओपनिंग आहेत. पण नेमका कोणता पाथ फॉलो करावा यामध्ये फ्रेशर्स कन्फ्युज आहेत. या दोन्ही फील्ड्समध्ये अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. म्हणजे यामध्ये डिफरन्स काय आहे तर डेटा अनालिस्टसाठी तुम्हाला SQL, पॉवर BI, एक्सेल, पायथॉन या गोष्टींचं नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि फ्रेशर्सला डायरेक्ट डेटा अनालिस्टचा रोल भेटत नाही, तर त्यांना इंटर्नशिप, सपोर्ट यामधून जावं लागतं. यामध्ये ग्रोथ स्लो आहे पण स्टडी आहे. तुम्हाला जर करंट डेटामध्ये इंटरेस्ट असेल, बिझनेस इन्साइट्स मध्ये इंटरेस्ट असेल, रिपोर्टिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही या फील्डमध्ये जाऊ शकता. तर डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला कोडिंग, DSA, टेक्नॉलॉजी स्टॅक्स या गोष्टी आवश्यक आहे. डेटा अनालिस्टच्या तुलनेमध्ये डेव्हलपमेंटसाठी एंट्री लेवल जॉब्स तुलनेने जास्त आणि इझिली अवेलेबल आहेत. डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही कंटिन्युअस लर्निंग आणि अपस्किलिंग करत राहिलात तर करिअर ग्रोथ आणि सॅलरी हाईक अपॉर्च्युनिटीज खूप जास्त असतात. थोडक्यात डेव्हलपमेंट हा फ्रेशरसाठी इझी आणि सेफ करिअर पाथ आहे आणि डेटा अनालिस्ट हा तुमच्या इंटरेस्ट आणि स्किल्सवर डिपेंड आहे. पण डेटा अनालिस्ट हा लॉंग टर्म साठी आणि फ्युचर ग्रोथ साठी सुपर करिअर पाथ ठरू शकतो. दोन्ही फील्ड्समध्ये करिअर स्टॅबिलिटी आणि ग्रोथ आहे. तुम्ही तुमच्या इंटरेस्ट, लर्निंग स्टाईल आणि स्किल्स नुसार तुमचा करिअर पाथ निवडू शकता. फक्त हाईप नाही तर तुमचं लर्निंग स्टाईल, तुमचे स्किल्स, मार्केट डिमांड या गोष्टींचा विचार करून तुमचा करिअर पाथ निवडा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही कुठला करिअर पाथ सिलेक्ट केलाय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.